दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सुशांत भिशे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता। सुशांत भिशे हे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे सुसहाय्यक आहेत। त्यामुळे कदाचित हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्यात आलं आणि हे प्रकरण देखील मोठं झाल्याचं पाहायला मिळते। परंतु यानंतर मुळात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या जमिनीवर उभारलेलं आहे ती जमीन कोणाची आहे असे अनेक जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्यांना पडलेले आहेत। ते व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब खिलारे यांचे जे सुपुत्र आहेत ते सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात आधी मला सांगा की ही जी जमीन आहे ती आपण कशा पद्धतीनं म्हणजे राज्य शासन असेल किंवा त्यांच्याकडून मंगेशकर कुटुंबियांना देण्यात आली होती? अंदाजे 1987 साली म्हणजे लतादीदींच्या आणि आमच्या परिवाराचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते। लतादीदी पूर्वी नवी पेठेमध्ये राहिला होत्या, तेव्हापासूनचे आमच्या त्या परिवाराचे चांगले संबंध होते। नंतर लतादीदी मुंबईला शिफ्ट झाल्या, त्यांचा पूर्ण परिवार आणि एक आमचे कॉमन्स नाही आहेत बाळासाहेब फुले मंगेशकर कुटुंबीय आणि खिलारे कुटुंबियांचे। तर 87 साली अंदाजे लतादीदींनी बाळासाहेबांना एक इच्छा व्यक्त केली होती की बाबा त्यांच्या वडिलांचं निधन दीनानाथांचं आर्थिक परिस्थितीमुळे झालं होतं की आर्थिक त्यांच्याकडे परिस्थिती नीट नसल्यामुळे त्यांना तिथं उपचार नाही मिळाले आणि उपचार न मिळाल्यामुळे त्यांचं निधन झालं। त्यामुळे चांगल्या भावनेनं त्यांची इच्छा होती की त्यांच्या स्मरणार्थ एक चांगल्या प्रकारचं रुग्णालय पुणे शहरामध्ये त्यांना उभारायची त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी बाळासाहेबांबरोबर व्यक्त केली। बरं, इच्छा व्यक्त केल्यानंतर बाळासाहेब आमचे स्नेही असल्यामुळे बाळासाहेबांना आमच्या जमिनी कुठल्या भागात ते माहीत होतं, एरंडा म्हणायचं आपल्या जमिनी आहेत वगैरे माहीत होतं। आणि मग बाळासाहेबांनी लतादींना सुचवलं की बाबा भाऊसाहेब खिलारे माझे चांगले मित्र आहेत आणि आत्तापर्यंत अनेक जमिनी भाऊसाहेबांच्या परिवारांनी दान केलेल्या आहेत आणि ते चांगल्या कॉजसाठी हे आपल्याला कधी नाही म्हणणार नाहीत, आपण भाऊसाहेबांना आपण ती विनंती करू। मग लतादीदी असतील, बाळासाहेब फुले असतील, मला वाटते हृदयनाथ जी असतील, हे आपल्या भाऊसाहेबांकडे आले आणि भाऊसाहेबांना विनंती केली बा अशा प्रकारचं आम्हाला हॉस्पिटल काढायचं आहे, तर तुमची एखादी जागा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्याल का? तर भाऊसाहेबांनी सकारात्मक त्यांच्याकडे दृष्टिकोनातून त्यांना होकार म्हणून सांगितलं। भाऊसाहेब म्हणले माझ्या परिवाराशी चर्चा करतो आणि तुम्हाला मी सांगतो। आणि मग परिवारावर चर्चा झाली आणि भाऊंची एकच इच्छा होती की बाबा आपल्या भागामध्ये पश्चिम भागामध्ये एरंडवाण्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं असं मोठं रुग्णालय नाही आहे। त्या भागातली सगळी मोठी रुग्णालयं ही पूर्व भागात होती, म्हणजे ससून असेल, जहांगीर असेल, रुबी असेल किंवा तसं रुग्णालय सगळी त्या भागात होती। एखादं मोठं रुग्णालय जर आपल्या भागात झालं तर आपल्या भागातील आणि इथल्या भागातील सगळ्या नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, हे एक चांगलं शुद्ध होते आणि ती जमीन आपण द्यायला हरकत नाही आहे हा विचार झाला। लतादीदींनी पवार साहेबांना कॉन्टॅक्ट केलं, कारण पवार साहेबांचे आमच्या वडिलांचे चांगले मैत्रीचे संबंध होते। पवार साहेबांच्या कानावर घातलं की असं असं आहे, तर आमची इच्छा की अशी जमीन आहे आणि भाऊसाहेबांनी आम्हाला होकार दिलेला आहे, तर थोडं तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला ते होऊ शकतं। भाऊसाहेबांची आणि पवारसाहेबांची चर्चा झाली आणि भाऊसाहेबांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ती पवारसाहेबांना होकार दिला। आता त्या काळामध्ये ULC कायदा होता, ULC कायद्याच्या दरम्यान आपल्या बऱ्यापैकी जमिनी शेतकऱ्यांच्या अफेक्टेड होत्या। भाऊसाहेबांनी की जमिनी इथं जाण्यापेक्षा तुम्ही एक धर्मादाय तिथे आपण हॉस्पिटल तिथं उभं राहणार आहेत लतादीदी, तर जमीन द्यायला हरकत नाही, भाऊंनी होकार दिला। जी काय सरकारी प्रोसिजर आहे ही कंप्लीट झाली आणि 89 साली ती आपण सरकारला हँडओव्हर केली जमीन पवारसाहेबांच्या माध्यमातून। आणि त्याच्या आधी म्हणजे आता त्याच्या आधी फक्त एक भावनिक नातं त्या जमिनीशी असल्यामुळे तिथं त्या दिवसापर्यंत ज्या दिवशी आपण जमीन हस्तांतरित केली त्या दिवसापर्यंत आपण तिथं शेती करत होतो। ते एक भावनिक नातं म्हणून आपण त्या शेतातली माती जी आहे, कारण आमचं परिवार पूर्ण शेतकरी कुटुंबी आहे, ते शेतातली माती चांदीच्या कलशामध्ये हे करून आमच्या बहिणीच्या विवाहप्रसंगी जवळजवळ 20-25 हजाराचे तिथं सगळे नागरिक उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कलश आपण मदनजी बापना जे तेव्हाचे पालकमंत्री होते त्यांच्या हस्ते सुपूर्द लतादीदींकडे केला। हे एक भावनिक नातं म्हणून केलं। तेव्हा काय ते लोकार्पण किंवा टेक्निकल गोष्टी नव्हत्या त्या, पण भावनिक नातं एका शेतकऱ्याची त्याच्या मातीशी असतं ना, का नसतं? काय एवढं आपण असंवेदनशील झालो आहोत की आपल्या मातीशी आपलं नाळ तुटलेली आहे शेतकऱ्यांची? बेसिकली आपण सगळे शेतकरी आहोत ना, शहरातले असतील बाबा, शिकलेले असतील, सगळं असतील, पण बेसिकली आमचं कुटुंब शेतकरी आहे, त्या मातीशी आमचं नातं आजही आहे। आजही आमच्या शेतातला मसोबा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये आहे। आजही रोजच्या ते दिवाबत्ती लावायला आमच्यातला घरातला एक माणूस तिथं जातो। आजही तिथे मध्ये इतका रडा होता, आम्हाला विनंती ते प्रशासन करायला की आम्हाला तिथं थोडीफार जागा द्या कॉर्नरला, जिथे जेणेकरून आम्हाला त्या मसोबाचा आम्हाला तिथं देखरेख नीट करता येईल। तरी तो कोपऱ्यात मसोबा आहे। आज जर तुम्ही तिथे अवस्था बघितली तिथल्या परिस्थितीची तर तुम्ही अचंबित व्हाल। तर मला सांगा 89 साली ती जागा आपण सरकारने दिली, सरकारने भले ती दीनानाथ मंगेशकरला दिली आणि दीनानाथ मंगेशकरनी कुठल्या तरी ट्रस्ट आधी चालवायला दिली, तर आपण एक रुग्णसेवा आरोग्य सेवेसाठी ते हॉस्पिटल उभं केलं ना, का दुकान उभं गेले आपण? हां, दुकान उभं गेलं असतं बाबा, काय 5 रुपयाला वस्तू आहे, 5 रुपये घेतले आणि ती वस्तू दिली, असं आहे का? हे परंतु तुम्ही चांगल्या हेतूने ती जमीन दिलेली आहे, परंतु जी घटना घडली तनिषा भिशे यांच्या बाबतीत त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण अवघ्या महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतोय। नाही, नुसती माझी प्रतिक्रिया नाही आहे, अवघ्या महाराष्ट्राची प्रतिक्रिया लक्षात ठेवा।
आज जो उद्रेक झालेला आहे ना, मला हजारो फोन गेले 2 दिवस आहेत ना, मला उसंत नाही आहे. रात्री काल 2:30-3 पर्यंत फोन चालू होते आणि प्रत्येक नागरिक हे आम्हाला म्हणतोय की ती जागा तुम्ही परत घ्या. मी त्यांना सांगितलं की जागा हा विषय नाही आहे माझ्याकरता. त्या भगिनीचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक भगिनी त्या हॉस्पिटलला जाती 5.5 तास, म्हणजे माझं वाक्य नाही, काल रुपाताई चाकणकर त्यांनी सांगितलं की 5.5 तास तिथं बसायला लागलं तिला. 5.5 तास तिथं बसायला लागल्यानंतर रक्तस्राव झाला, तिला तिथे ट्रीटमेंट मिळाली नाही. तिथनं ती भगिनी ससून रुग्णालयात गेली, तिथनं ती सूर्य हॉस्पिटलला गेली आणि सूर्य हॉस्पिटलला 2 बालकांना जन्म देऊन तिचा मृत्यू होतो. याला जबाबदार आपण नाही, सिस्टीम याला जबाबदार नाही. मी याला जबाबदार खिलारे कुटुंबियांना मानतो आणि मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो. आमच्याकडनं चूक झाली, आम्ही ती जमीन सरकारला दिली. पश्चाताप होते. पश्चाताप होतोय ना, पश्चाताप होणार नाही. असंवेदनशील आपण एवढे झालो की एक भगिनीचा जीव जातोय. मला एक गोष्ट सांगा, तनिष्का ताईला आपण परत आणू शकणार आहोत का? त्या बाळांना दूध पाजण्याकरता त्यांची आई आपण उपलब्ध करून देणार आहोत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अहो, जमीन कोणाची गेली महत्त्वाचं सोडून द्या, जमिनीला किंमत नाहीये. त्या जमिनीवरती एक भगिनी येते, तुम्ही हॉस्पिटल उभं केलंय ना, तुम्ही सेवा द्यायची नाही तिला. अरे ती भगिनी सांगते की रक्तस्राव होतोय, तिला त्रास होतोय आणि तुम्ही तिला सांगताय तुझ्याकडे असलेल्या औषधं तू घे, तुला ट्रीटमेंट इथं तुम्ही तिला परत पाठवतोय. 5.5 तास एवढं आवाज असंवेदनशील आपण दाखवायची म्हणजे काय राहिलेलं नाही का? सगळं व्यावसायिक झालंय, सगळं व्यावसायिक झालंय का? अरे काय म्हणजे आपण कुठे होतो? आणि मला 2 दिवस झाले मला लोक विचारतात मूळ मालक तुम्ही, अरे मूळ मालक सोडून द्या, जागा सोडून द्या, सगळं सोडून द्या. एक भगिनीचा मृत्यू झालाय, त्या भगिनीला तुम्ही परत आम्हाला देणार आहात का नाही मला सांगा. अगदी आता भिसे कुटुंबासोबत जी घटना घडली त्याच बाबतीची जी घटना आहे ती तुमच्या बाबत देखील घडली होती असं सांगण्यात येत आहे. नेमकं त्यावेळेस काय झालं होतं? नाही, घटना घडली म्हणजे काय झालं, 8 एप्रिलला रात्री आमच्या वडिलांना त्रास झाला म्हणजे त्यांना श्वासाला त्रास व्हायला लागला म्हणून ॲम्ब्युलन्स आम्ही बोलवली. आमच्या भगिनी वगैरे सगळे आम्ही घरी होतो आणि इथून आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो. आता मला सांगा, समोर सह्याद्री हॉस्पिटल असताना आम्ही दिनानाथला गेलो. ते एक अपेक्षा असते ना की दिनानाथ आपलं हॉस्पिटल आहे, नाळ जोडलेली आहे, तिथल्या मातीशी नाळ जोडलेली आहे, भाऊसाहेबांची नाळ जोडलेली आहे, तर आपण त्या हॉस्पिटलला जाऊ, आपण भाऊसाहेबांना त्या हॉस्पिटल नेऊ, तिथे ट्रीटमेंट चांगली मिळते. तिथे नेल्यानंतर दुर्दैवाने त्यांनी आत घेतलं, इमर्जन्सी रूममध्ये घेतलं आणि 2 मिनिटात ते बाहेर आले. त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब इज नो मोर. इट वॉज अ व्हेरी शॉकिंग थिंग फॉर अस की भाऊसाहेब नाही आहेत. म्हणजे काय करायचं, मी शॉक झालो. मी खाली कोसळलो. मी तिथे आमच्या भगिनी तिथे आल्या, त्यांनी मला आधार दिला, त्यांनी मला साईडला बसवलं आणि मला वाटतं तिथले बरेच मग तिथले एरंडवरचे नागरिक जमा झाले, आमचे नातेवाईक जमा झाले आणि मग असं ठरलं की बाबा आता घरी आमच्या 75 वर्षाची आई आमची तिथं होती, भगिनी होत्या, नाते सांगायचं काय घरी जाऊन की भाऊसाहेब नाही म्हणून. तो शॉक त्यांना सहन झाला नसता. म्हणलो आता काय करायला पाहिजे. मग असं ठरलं तिथे सर्वांमध्ये की आपण बॉडी रात्री दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ठेवू, मॉर्च्युरीमध्ये, आणि सकाळी आपण त्यांना घरी आणू. तोपर्यंत आपण मानसिकता तयार करू घरच्यांची. मग तिथे ते फ्रंट डेस्कला तिथल्या नागरिकांनी विचारलं की बाबा तिथे मला वाटतं हे आता प्रदीप ठोंबरे समोर बसलेत माझ्यासमोर, तिथे नागरिक आहेत, ते आज मला भेटायला आलेत. त्यांनी तिथे विनंती केली की बाबा रात्री आपण भाऊसाहेबांची बॉडी तिथे सभागृहामध्ये ठेवू आणि आम्ही सकाळी घेऊन जाऊ. तिथे स्पष्टपणे सांगितलं की जागा शिल्लक नाही म्हणून, बॉडी ठेवायला इथं जागा शिल्लक नाहीये. म्हणजे तुम्ही मूळ मालक जागेच्या असताना हे माहित नव्हतं? तुम्हाला ते सांगतोय, हा जो मुद्दा आहे ना, मूळ मालक सोडून द्या. सर्व सामान्य नागरिक म्हणून जर तिथे एखादी व्यक्ती आली तिथे विनंती करतायत की आम्हाला आमची बॉडी तिथे रात्री ठेवायची आहे आणि सकाळी आम्ही तिथे नेऊ, आणि त्याला सांगण्यात की ती जागा शिल्लक नाहीये. त्याच्यानंतर हे जे प्रदीप समोर माझे बसलेले आहेत त्यांनी तिथे विनंती केली. त्यांच्या लक्षात त्यांनी फोन केला, तिथे ॲडमिन होते सचिन व्यवहारे. मला वाटतं तुम्ही सचिन व्यवहारांना फोन केला. सचिन व्यवहारांना फोन करून गेले की भाऊसाहेब इज नो मोर. ते म्हणले काय, ही होत ऑल्सो शॉक की भाऊसाहेब कशी काय गेले. मग त्यांनी सांगितलं की भाऊसाहेबांना त्रास झाला, भाऊसाहेबांना आम्ही हॉस्पिटलला आणलं, दुर्दैवाने ती आता नाही आहेत, पण तुमच्या हॉस्पिटलला तिथं सांगण्यात आले की मॉर्च्युरीमध्ये ठेवायला जागा नाही. मग त्यांची गडबड झाली, ते म्हणले की अरे त्याला भाऊसाहेब म्हटल्यावर आणि कसं काय असं घडते. मग त्यांनी खाली फोन केला, धावपळ सुरू झाली आणि मग तिथं आम्हाला सांगण्यात आलं की नाही जागा आहे तिथे म्हणून. मग मला सांगा, मूळ मालकाला आता मी तो मुद्दा घेतो. तुम्ही जसं म्हणताय की मूळ मालक ज्यांनी जागा दिली आहे, भले ती सरकारला दिली असो, मी म्हणत नाही दिनानाथला दिली आहे ती जागा, भले सरकारला दिलेली असो, त्याचा मृत्यू होतोय, तो जातोय दुर्दैवाने, आणि त्याच्यानंतर 5 तासाकरता 6 तासाकरता फक्त त्यांची बॉडी ठेवण्याकरता तिथे सांगण्याची जागा नाही. जागा असताना सांगता येईल जागा शिल्लक नाहीये आणि 10 मिनिटांनी वर्ण सिनियर्सकडनं फोन आल्यानंतर तिथे जागा उपलब्ध होतीये. जर त्या माणसाला भाऊसाहेब केलारांना जरी ट्रीटमेंट मिळत असेल तर सर्वसामान्यांचं काय? मग आम्ही व्यक्त व्हायचं नाही का? आम्ही बोलायचंच नाही? आणि आज केळकर साहेब सांगतायत ही जागा आम्हाला अरे खिलाऱ्यांनी दिली नाही, मरून द्या, सरकारने तर दिली ना, आणि धर्मादायाच्या खाली आहे ना, तेवढी तर संवेदना आहे ना, तेवढं तर सत्य आहे ना. कोणाची जागा गौण विषय आमच्याकडे खिलारी कुटुंबाने कधी विचार केला नाही जमिनीचा. अशा अनेक एकर जमिनी आम्ही दिलेल्या आहेत, पण एवढे आपण असंवेदनशील झालो आहोत का की आलेल्या भगिनीला आपण ट्रीटमेंट द्यायची नाही? मला सांगा, आपल्यापैकी कोणाची सख्खी बहीण किंवा आई असेल, वहिनी असेल, मुलगी असेल, तिला तनिष्का ताईच्या जागी ठेवा आणि विचार करा, आपल्या घरातली एखादी व्यक्ती 5.5 तिथं हॉस्पिटलमध्ये आहे, आपण काय करू?
आमच्या भावाचे मेवणे समोर बसलेत, सचिन शेठ थिटे, अत्यंत संवेदनशील माणूस आहे. त्यांच्या मला आठवतो तो प्रसंग, मला वाटतं रुबीचा का कुठला तरी प्रसंग होता. त्यांच्या आई काहीतरी त्यांना लागलं आणि त्या पडल्या आणि जबरदस्त दुखापत झाली, रक्तस्राव होत होता. आणि मला वाटतं ते बाहेरगावी कुठेतरी होते, तिथनं ते आले आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो उद्रेक त्यांचा झाला, कारण तिथं कोण बघायलाच तर नाही, तो उद्रेक झाला. त्यांनी तिथं तुम्हाला मला सांगा ना, भिसे कुटुंबीय काय परिस्थितीच असेल तेव्हा, 5.5 तास. तेव्हा मला सांगा त्या मुलांनी काय करायचो, त्या मुलांनी काय करायचं की ज्यांना आई नाही आज. मग याला आपण दोषी नाही, मी दोषी. हे बघा आता हॉस्पिटल प्रशासन ती जबाबदारी घेतं का ना मला माहीत नाही. मी महाराष्ट्राची माफी मागतो, त्या कुटुंबियांची माफी होतो, खिलारे कुटुंबियांच्या वतीनं, की आमच्याकडनं चूक झाली, कारण ती आई आम्ही परत आणू शकणार नाही. डॉक्टर घायसास यांनी द्वेषातून या गोष्टी केल्या असल्याचं बोललं जात आहे. कारण जे भिसे आहेत, सुशांत भिसे, त्यांच्या पत्नीला काही गोष्टींमुळं त्यांच्याच रिलेटिव्हकडं तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं, परंतु भिसे हे दुसऱ्या डॉक्टरकडे गेले आणि त्याचमुळं त्यांना या गोष्टीला सामोरं जावं लागत असल्याचं बोललं जाते. नाही, त्याचं तथ्य मला जास्त माहिती नाहीत, कारण ते आता मला वाटतं डॉक्टर केळकर असतील किंवा ज्ञानपूर्ण ट्रस्टने ती तथ्य तपासावीत, त्यांचा अहवाल येईल, त्या अहवालावरती. परंतु द्वेषातून अशा गोष्टी करणं कितपत योग्य, कारण रुग्णांना गोल्डन आवर्स जे असतात ते महत्त्वाचे असतात, त्यावेळी उपचार होणं गरजेचं होतं. नक्कीच ना. अहो मला सांगा ना, गोल्डन आवर मग तू कशाला धरताय? अहो एखादा माणूस ॲम्ब्युलन्स जेव्हा रस्त्याने जाते, मला सांगा ॲम्ब्युलन्स काय स्लो जाते का? ती ॲम्ब्युलन्स जोरात का जाते? त्याला रस्ता का दिला गेला होतो? कारण इमर्जन्सी असेल म्हणून ती ॲम्ब्युलन्स यूज होतो ना. की रुग्णालय समजा एखादा रुग्ण इमर्जन्सी, त्याला काहीतरी इमर्जन्सी हे झाली आणि त्याला सेवा देण्याकरता तिथून घरून निघते आणि ती हॉस्पिटलला जाते ना, ती गोल्डन आवर्सच असतात ना. त्या दरम्यान तो एक क्षण महत्त्वाचा असतो ना, एक क्षण महत्त्वाचा ना, एक सेकंद महत्त्वाचा आहे ना. इथे सेकंद नाही, इथे 5.5 तास त्या बाईला तिथं बसवलं गेलं, ताईला तिथं बसवलं गेलं आणि तिला उपचार मिळाले नाही. याच्यासाठी आपण संवेदना व्यक्त करणार नाही होत का? याच्यासाठी आम्ही व्यक्त व्हायचं नाही का? खिलारे कुटुंबीय म्हणून मला बाजूला ठेवा, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही व्यक्त व्हायचं नाही का? आता मीडिया आमच्याकडे काय होतोय तर बाबा मूळ मला आम्ही होतो म्हणून, ठीक आहे ना, आम्ही होतो म्हणून, पण महाराष्ट्राचा आवाज म्हणून आम्ही कुठेतरी व्यक्त व्हायचं का नाही? कारण हजारो फोन मला कालपासून येत आहेत, हजारो फोन मला लोक, म्हणजे अत्यंत उद्रेक आहे लोकांचा. लोक म्हणतात ती जागा ताब्यात घ्या, आम्ही म्हणतोय ती जागा ताब्यात वगैरे, हे पुढच्या गोष्टी झाल्या. आपण सुधारणार आहोत का नाही? अगदी तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितलेली आहे, परंतु मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं अद्यापही दिलगिरी व्यक्त केली नाही, चूक मान्य केली, माफी मागितलेली नाही. डॉक्टर घायसास यांनी स्वतः राजीनामा देऊन या प्रकरणातून बाजूला होण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता तुमची मागणी काय असणार आहे? प्रशासनानं माफी मागितली पाहिजे? नाही, अब काय होतं माहिती का, बघा माफी मागून ती मी एक संवेदनशील खिलारी कुटुंबीय म्हणून मी माफी मागतो. प्रशासनानं, दीनानाथ प्रशासन असेल किंवा मला माहीत नाही ते ट्रस्ट आता कोण चालवते वगैरे, ते असतील किंवा कोणी ते डॉक्टर असतील, त्यांनी माफी मागायची की नाही त्यांचा प्रश्न आहे. आणि माफी मागून त्या बाईचा जीव जर परत येणार असेल तर ठीक आहे, पण माफी मागण्यापेक्षा आपण सुधारणा करणं गरजेचं सिस्टीममध्ये. ही सिस्टीमची चूक आहे, लक्षात ठेवा. केळकर सरांनी सांगितलं, केळकर सर इज व्हेरी ज्युनियर पर्सन, मी त्यांच्याबद्दल मला काय आक्षेप नाही, वैयक्तिक माझा त्यांच्याशी द्वेष किंवा वाद हे काही नाही, किंवा हॉस्पिटलशी नाही. अत्यंत ज्ञानप्रबोधिनी ट्रस्ट अत्यंत चांगला ट्रस्ट आहे, त्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगली कामही होत असतात. दीनानाथ मंगेशकर ट्रस्टतर्फे चांगल्या प्रकारचं हॉस्पिटलमध्ये सेवा उपलब्ध करून दिल्यात. आमच्या वडिलांचं ऑपरेशन सक्सेसफुल झाले, म्हणजे त्याबाबतीत माझा आक्षेप नाही आहे. केळकर सरांनी परवा सांगितलं की फ्रंट डेस्कला जी व्यक्ती तिथं उपलब्ध होती किंवा ज्यांनी त्यांनी अटेंड केले त्यांना, ते कुठल्या मानसिकतेत होते मला माहीत नाही आहे. मग मला सांगा ना, ही जबाबदारी आहे ना, आणि जबाबदारी म्हणजे फार मोठी जबाबदारी. म्हणजे कुठल्याही सुविधेपेक्षा ही हॉस्पिटल हे फार जबाबदार गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कुठलंही रुग्ण तिथं आहे ना, एक फिरायला येत नाही ना कुठल्या बागेत आल्यासारखं, तो आजारी म्हणून येतो ना, काहीतरी वेदना होत आहेत, काहीतरी दुखतंय, ताप आलाय, उलट्या झाल्या आहेत, जुलाब झालाय, कोविड झालाय, काय झालं म्हणून येतो ना. मग आलेल्या तिथल्या रुग्णाला आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी कोणाची आहे? मी तर स्वतः कुठल्याही डॉक्टरला देव म्हणून मानतो. आपल्याला ते नॉलेज नाही आहे, तो आपल्यासाठी देवच असतो, लक्षात ठेवा. मग आपल्याला माहिती आहे ना, आपलं देव आपल्यासाठी काहीतरी करणार आहे, तो आपल्याला जीवनदानच देईल नक्की, तो आपल्याला बरं करेल, ही अपेक्षेने माणूस येतो ना. मग माझ्या खिशाचे पैसे नाही आहेत तर मी आरोग्य, मला सुविधा उपलब्ध होणार नाही का? माझी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला सरकारला माझी विनंती आहे, 2 गोष्टी सरकारने मोफत कराव्यात. म्हणजे आता अनेक योजना सरकार काढत असतं, ही मोफत योजना, ती मोफत योजना. 2 गोष्टी सरकारने मोफत कराव्यात, एक शिक्षण मोफत करावं आणि एक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी मोफत कराव्यात. हे जर केलं ना, हा उद्रेक होणार नाही. तुमच्या भगिनींची एक पोस्ट व्हायरल होते, जेव्हा तुमचे वडील त्या ठिकाणी ॲडमिट होते, उपचार घेत होते, त्यावेळेस डॉक्टर केळकर की अन्य कोणी डॉक्टर असेल त्यांनी 700 रुपये फी आकारली होती.
नाही, आता आमच्या भाऊसाहेबांचं ऑपरेशन दिनानाथला झालं. डॉक्टर रणजित जगतापांनी ते ऑपरेशन केलं, सक्सेसफुल ऑपरेशन झालं. ते झाल्यानंतर रणजित जगताप ते संवेदनशील व्यक्ती आहेत. रणजित जगताप डिस्चार्जच्या दिवशी रणजित जगताप दुपारी हॉस्पिटलला आले आणि त्यांनी भाऊसाहेबांच्या पायावर डोकं टेकवलं आणि भाऊंना म्हणले की ते उठल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी मला दिसलं आणि रणजित जगतापांनी भाऊसाहेबांना सांगितलं की भाऊसाहेब मला माहीत नव्हती ही जागा तुम्ही दिलेली आहे आणि मी आज कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आलो आहे की ज्यांनी ही जागा दिली आहे त्या जागेवर हे हॉस्पिटल उभं आहे. त्या हॉस्पिटलमध्ये अनेक ऑपरेशन्स माझ्या हातनं झालीत आणि लोकांना जीवदान मिळालं आहे. तर मला फार भाग्यशाली समजतं की तुमचं ऑपरेशन मला करता आलं आणि वॉज व्हेरी हॅपी फॉर दॅट आणि थँक्स म्हणून मग ते गेले. तर एक संवेदन असलेला माणूसही तिथं आम्हाला बघायला मिळाला. डॉक्टर केळकरांची व्हिजिट तिथं झाली. केळकर साहेबांना भाऊसाहेबांना भेटून गेले आणि भेटून गेल्यानंतर रितसर आम्ही तिथलं 3.5 लाख रुपये जे काय बिल तेव्हा होतं ते बिल आम्ही भरलं आणि आम्ही निघून आलो. परंतु ते 700 रुपये आता ते 600 का 700 रुपये काहीतरी ते व्हिजिट चार्जेस लागले असतील. ते व्यावहारिक गोष्ट झाली ना. आता त्यांच्यामध्ये ते व्हिजिट चार्जेस डॉक्टरचे असतील तर ते त्यांनी घेतले असतील. परंतु एक डॉक्टर धन्यवाद म्हणतात, कृतज्ञता व्यक्त करतात आणि दुसरीकडे चार्जेस लावतायत. नाही, आता काय होतं माहिती आहे का, आता ते त्यांच्या ह्याच्यामध्ये जर व्हिजिट चार्जेस असतील ते लावले असतील त्यांनी आणि आम्ही ते भरले असतील. आता काय होतं माहिती आहे का, आता ह्या गोष्टी नैतिकतेच्या झाल्या. म्हणजे आता ते टेक्निकल गोष्टी त्यांनी ते व्हिजिट केलं असेल, त्यांनी ते चार्जेस घेतले असतील तर त्यांचा भाग झाला. आता त्याच्यावरती आमचा कुठला आक्षेप नव्हता. म्हणजे बिल त्यांनी लावलं तर आम्ही भरणं आमची जबाबदारी होती ना. ट्रीटमेंट आम्ही घेतली, आम्ही बिल भरणं गरजेचं होतं, आम्ही भरलं. हे जे खिलारी कुटुंब आहे त्यांनी ही जमीन महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे आणि महाराष्ट्र शासनानं मंगेशकर कुटुंबियांना दिलेली आहे. परंतु ही जी काही घटना घडलेली आहे त्यासाठी आम्ही स्वतः या महाराष्ट्राची माफी मागतोय आणि जे राज्य शासन आहे, जे प्रशासन आहे, त्यांनी आपल्या वैद्यकीय सुविधा सुधाराव्यात अशी जी विनंती आहे, असं जे एक आव्हान आहे ते सरकारला खिलारी कुटुंबियांनी केलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.